नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। फुटबॉलच्या इतिहासातील एक अत्यंत भावुक आणि तितक्याच ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीदार झालो आहोत। तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन जेव्हा 38 वर्षाचा लिओनेल मेसी फिफा विश्वचषक 2026च्या मैदानात उतरला, तेव्हा स्टेडियममधील वातावरण केवळ विलोभनीय नव्हतं, तर ते अत्यंत भावुक झाले होते। जगभरातील करोडो चाहत्यांना माहिती आहे की हा मेसीचा कदाचित शेवटचा वर्ल्ड कप आहे। म्हणूनच तो मैदानावर पाऊल टाकताच अर्जेंटिनाच्या चाहत्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाही। अनेकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहू लागले। संपूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळी शांतता आणि आदर पाहायला मिळत होता। पण आपल्या लाडक्या लिओने चाहत्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला आणि फुटबॉल जगताला पुन्हा एकदा आपल्या जादूने थक्क करून सोडले। अर्जेंटिना विरुद्ध अल्जेरिया यांच्यातील हा सामना फुटबॉल इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल। सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच मेसीने खेळाची सूत्र आपल्या हाती घेतली। अल्जेरियाच्या भक्कम बचावाला खेळवत त्याने मैदानावर असा काही करिश्मा करून दाखवला की विरोधी संघ पूर्णपणे हतबल झाला। मेसीने एकामागून एक असे 3 भन्नाट गोल डागले आणि फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील पहिली वहिली हॅट्रिक नोंदवली। मेसीची ही हॅट्रिक इतकी अद्भुत होती की स्टेडियम मधील प्रत्येक चाहता जागेवरून उठून टाळ्या वाजवू लागला। मेसीच्या अफाट कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला आणि विश्वचषकात आपल्या मोहिमेची दणक्यात सुरुवात केली। हा सामना एक केवळ विजयापुरता मर्यादित नव्हता, तर या सामन्यात मेसीने अनेक जगातील विक्रम आपल्या नावावर केले। ह्या हॅट्रिकसह मेसीने अर्जेंटिनासाठी विश्वचषकात गोल करणारा सर्वात युवा आणि आता सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा अनोखा मान पटकावला आहे। एवढंच नाही तर मेसीने महान फुटबॉलपटू पेले यांच्या ऐतिहासिक विक्रमाशी बरोबरी करत तो मोडीत काढला आहे। वयाच्या 38व्या वर्षी त्याचा तोच वेग, तीच अचूकता आणि मैदानावरची तीच चपळता पाहून फुटबॉल तज्ञही थक्क झाले आहेत। मेसीने दाखवून दिलं आहे की फॉर्म हा तात्पुरता असू शकतो, पण क्लास हा कायमस्वरूपी असतो। सामना संपल्यानंतर मैदानावरचे दृश्य पाहण्यासारखे होते। ऐतिहासिक विजय मिळवूनही मेसीच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्ध देशासाठी आणि चाहत्यांसाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या या महानायकाला पाहून प्रत्येक जण भावुक झाला होता। हा सामना केवळ फुटबॉलचा खेळ नव्हता, तर एका महान खेळाडूने आपल्या चाहत्यांना दिलेली प्रेमाची सर्वोच्च भेट होती।